काही गोष्टींच्या बद्दलची जी शंका आहे ती तुम्ही उपस्थित केली. पण ती केवळ माध्यमांच्या माध्यमातून तुम्ही ती उपस्थित करताय की संबंधित यंत्रणेकडे सुद्धा तुम्ही त्याच्याबद्दलची माहिती मागवलेली आहे? कारण शेवटी विमान अपघात का झाला त्याच्याबद्दलचं जे स्पष्टीकरण आहे, म्हणजे ते धुकं होतं, काय कारण काय होतं, ते तुम्हाला कळू शकलेलं आहे का? संबंधित यंत्रणांना तुम्ही विचारलंय का? किंवा पक्षाला काही माहिती दिली आहे का अधिकृत? विलासजी, मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, एक हां. मी फ्रेम झालेली आहे. मी इथे आमदार, माझी फ्रेम दिसते? हां. हो, हो, हो. मी इथे आमदार म्हणून बसलेलो नाहीये. मी इथे पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता आणि अजितदादांवर जीव ओवाळणाऱ्या अनेक लाखो लोकांमधला एक चाहता म्हणून या ठिकाणी माझी भावना मांडतोय. हां. आता याला याला आपण पॉलिटिकल अंग देऊच नाही. प्रश्न नाही, नाही, असा आहे नाही. की पॉलिटिकल नाही, पॉलिटिकल नाही. नाही, नाही. हां. प्रश्न असा आहे की अजितदादांसारखं इतकं मोठं नेतृत्व क्षणार्धात त्या माणसाच्या जीवनाचा कोळसा होत असेल आणि जर त्यांच्या चाहत्यांच्या मनात काहूर असेल, काहूर कसं आहे की तांत्रिक बिघाड होतं हे बाह्य कारण जरी दिलं गेलं, तर लँडिंगच्या वेळी विमान अचानक एका बाजूला कसं काय कललं? हं, हं. एका बाजूला. बघा, हा प्रश्न जनतेच्या मनातले मी प्रश्न लिहिलेले आहे. हो. सरपंच म्हणतात विमानाचा आवाज अचानक बदलला. हं. इंजिनमध्ये इंजिन फेल्युअर होतं का? इंधन गळती की इतर काही होतं? स्फोट विमान पडल्यानंतर 4-5 स्फोट काही सेकंदानंतर झालेले आहेत. मग विमानात काही स्फोटकं वगैरे होती का? हं. माझं म्हणणं असं आहे, की ब्लॅक बॉक्स मधला डेटा सार्वजनिक कधी करणार आहात? हं. ब्लॅक बॉक्स मधला डेटा जोपर्यंत सार्वजनिक होत नाही, तोपर्यंत ह्या शंका दूर होऊ शकत नाही. म्हणजे हा तुमचं म्हणणं आहे की सी-आय-डीकडे पारदर्शकता असली पाहिजे. या अपघाताच्या संदर्भातली जी काही अधिकृत माहिती आहे ती तातडीनं लोकांपर्यंत बिलकुल, दिली गेली पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे. बिलकुल. कारण या सगळ्या संवेदनशील या प्रवासामध्ये हं. अजितदादांचे खास राजकीय मित्र, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, हं. हे प्रचंड संवेदनशील आहेत. ते ते पण ओक्साबोक्शी रडताना मी पाहिले आणि त्यांनी याच्यात जातीनं लक्ष घातलेलं आहे. फक्त हां. माझं म्हणणं असं आहे, की सी-आय-डीकडे जो तपास दिला गेलेला आहे आणि ए-आय-बीकडे जो ब्लॅक बॉक्स आहे, त्यातला डेटा पटकन सार्वजनिक करावा. हं. लोकांच्या शंका दूर कराव्या आणि जे काही प्रवासी जिवंत होते, ते बाहेर पडण्याचा खरंच प्रयत्न करत होते का? हां. आणि दादा ज्यावेळेस टेक ऑफ घेत होते विमानात मुंबईवरून, त्यावेळेसचा सीसीटीव्ही, कारण मला माहित आहे, मी जेवढा प्रवास विलास सर दादांसोबत केला, त्यावेळेस प्रत्येक वेळेस ओ-एस-डी दादांचा सोबत असतो. हां. ओ-एस-डी असतो किंवा पी-एस असतो. यावेळेस कोणीच कसं नव्हतं. विदीप जाधव एकटेच होते हां. तिथे. हं, हं. हा पण एक शंका घेण्यासारखा विषय आहे. दुसरी गोष्ट, पहिल्या दिवशीचा जो दादांचा कार्यक्रम आहे, तो दुपारी 2 नंतर दादांच्या भेटीगाठीच नाहीयेत कोणासोबत. म्हणजे पूर्ण दिवस मोकळे होते दादा. दादा कधी खाली थांबत नव्हते. हे तुम्हाला पण माहित आहे. हं. पण पहिल्या दिवशी म्हणजे ही घटना घडली 28 जानेवारीला आणि 27 जानेवारीचा कार्यक्रम बघितला. दुपारी 2 पर्यंत लोकांच्या भेटीगाठी आणि मंत्रालयीन कामकाज आहे. नंतर मग पक्षातल्या लोकांना दादा भेटल्याचं मला कळलं. हं. म्हणून माझ्या अपघाताच्या स्थळी धूर होणं, स्फोट होणं, काही ठिकाणी ज्वाळा होणं आणि काही सेकंदात सगळं बेचिराख होणं, हे महाराष्ट्राला मला वाटते जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या नंतर पडलेला हा प्रश्न आहे, की अचानक इतकी मोठी व्यक्ती अशी कशी काय गेली? म्हणजे एकूणच अपघाताच्या बद्दल तुम्हाला शंका आहे. हा अपघाताच्या पलीकडे वेगळं काही असेल असं तुम्हाला सुचवायचंय? जोपर्यंत त्या ब्लॅक बॉक्समधलं संभाषण आणि डेटा सार्वजनिक होत नाही, त्याबद्दल मी साशंक आहे. हं. आणि माझं वैयक्तिक मत विचाराल, तर धोक्यापेक्षा धोका जास्त, असं माझं वैयक्तिक मत आहे. अर्थातच हे आमदार म्हणून किंवा पक्षाचं मत नसेल, पण अजितदादाच्या लाखो चाहत्यांपैकी एका चाहत्याचं हे मत आहे, एवढं मात्र नक्की. हा अपघात टाळता येण्यासारखा होता. ही हां. दुर्घटना घडली नसती. मला सांगा, मिड डे कॉल का दिला गेला नाही? त्यांनी टेक ऑफ का केला नाही? ठीक आहे ना, त्या पायलटला धावपट्टी दिसत नव्हती, तर त्यांनी दुसराही, कारण फ्युएल होतं पूर्णपणे त्या फ्लाइटमध्ये. त्याला पुण्याला जाणं सहज शक्य होतं. आणि काही लोकांनी असा पण सल्ला दिला होता दादांना, की तुम्ही सोलापूरला लँड व्हा आणि तिथून चॉपर घेऊन बारामतीला उतरा. दादांनी काय बारामतीत पहिल्यांदा प्रवास केलाय का? असे हं. असंख्य प्रवास दादांचे त्या ठिकाणी झालेले आहेत. त्याच्यामुळे मला घातपाताची शंका आहे माझ्या मनात. पण जेव्हा सुरुवातीला अशा प्रकारची एक शक्यता, आरोप, संशयाचं धुकं निर्माण करण्याचा प्रयत्न हा ममता बॅनर्जींच्या माध्यमातून झाला होता. हो. त्यानंतर शरद पवार यांनी त्याच्याबद्दलचं खंडन केलं होतं आणि हा अपघातच आहे असं सांगितलं होतं. कदाचित त्यांनीही अनेक गोष्टींची माहिती घेतलेली असेल आणि त्यानंतर त्यांनी ती प्रतिक्रिया व्यक्त केली असेल.
हा मुद्दा याच्यासाठी सांगतोय कारण कुटुंबियांचं काय मत आहे त्याच्याबद्दलचं ते अतिशय महत्त्वाचं आहे. एक सामान्य कार्यकर्ता, सामान्य व्यक्ती म्हणून तुमच्या मनातली शंका असणं ही बाब वेगळी आहे, पण त्याचबरोबर कुटुंबाला काय वाटतं हे पण अतिशय महत्त्वाचं नाही का? पवार साहेब हे कुटुंब प्रमुख आहेत, ते हं, ज्येष्ठ आहेत. हं. ज्या दिवशी ही घटना घडली ते दिल्लीला होते आणि दिल्लीवरून आल्यानंतर त्यांनी आल्या-आल्या घटना कुठं घडली याची चौकशी केली. हां, आणि मग महाराष्ट्रातलं सुन्न झालेलं वातावरण साहजिक आहे. ते बाप माणूस आहेत. शेवटी पोटचा मुलगा गेलाय. त्यांना पण सुन्न होणं साहजिक होतं. आणि त्याच वेळेस ममता बॅनर्जीचं आलेलं स्टेटमेंट आणि म्हणून एक हजरजबाबीपणा आणि सर्व गर्दी कंट्रोल करणे, लोकांच्या भावना कंट्रोल करणे. कदाचित या धक्क्या हां, लोकांना जास्त शॉक बसू नये म्हणून एक कुटुंब प्रमुख म्हणून त्यांनी भूमिका घेतली, की बाबा या गोष्टीचं राजकारण करू नका. पण मला विश्वास आहे, हां, हळू-हळू साहेबांच्या ज्यावेळेस ह्या गोष्टी लक्षात येईल, कारण आम्ही 4 दिवसानंतर मी हा विषय बोललोय, कारण 4 दिवस मला सुचत नव्हतं. आम्ही सुन्न झालो होतो सगळी. हो, आमच्या घरात हो, अक्षरशः सुतक पडल्यासारखं वातावरण आजही आहे. हां, त्याच्यामुळे या धक्क्यातून थोडासा मी सावरल्यानंतर ह्या काही गोष्टी लक्षात यायला लागल्याबरोबर मी मीडियात बोलायला चालू झालो. ज्यावेळेस साहेबांच्या ह्या गोष्टी लक्षात येतील मला विश्वास आहे, साहेब आणि स्वतः रोहित पवारांनी सांगितलं ना, की आमचं 13वी पर्यंतचे सगळे कार्यक्रम उरकल्यानंतर स्वतः ते पत्रकार परिषद घेऊन यावर बोलतील. ठीक आहे. पण एक मुद्दा अजून याच्यातला आहे, की परवा शपथविधीच्या निमित्तानं तुम्ही सगळेजण एकत्र आला होतात. तुमची गटनेता निवडीच्या संदर्भातली सुद्धा एक बैठक झाली. पक्षांतर्गत काय चर्चा आहे? अशी शंका आहे आमदारांच्या मध्ये काहीतरी त्याच्याबद्दलची चर्चा झाली असेल आमदारांच्या मध्ये? म मी गटनेत्या निवडीच्या वेळेस विधिमंडळाच्या सभागृहामध्ये होतो. हां. त्यावेळेस फक्त आम्ही सह्या दिल्या. त्यावेळेस कोणी बोलत नव्हतं. सर्व शांत बसलेले होते. हं, सुनेत्रा वहिनी त्या ठिकाणी आल्यानंतर तो प्रस्ताव प्रांताध्यक्ष तटकरे साहेबांनी मांडला. त्याला अनुमोदन मुश्रीफ साहेबांनी आणि वळसे पाटील साहेबांनी, मुंडे साहेबांनी सर्वांनी दिलं. हं, त्याच्यानंतर आम्ही 2 कागदांवर सह्या केल्या. हं, कागद पहिला म्हणजे पहिलं पत्र ते होतं गटनेतेपदी नियुक्तीचं हं, आणि दुसरं पत्र सुनेत्रा वहिनींना राष्ट्रीय अध्यक्ष करण्याच्या संदर्भातलं एकमत. हं. आणि सर्व आमदार पक्षाचे इतके डिप्रेशनमध्ये आणि इतके मानसिक हे गेलेले होते, की त्यांना ते बोलणं काही सुचत नव्हतं. मी पण आम्हाला मग त्या विधिमंडळात आम्ही आहोत, ज्या विधिमंडळात दादा नसतानाची पहिली बैठक. नाही, मी त्याच्यामुळे समजू याच्यात काही शकतो. कोणी आम्ही बोललं नाही. आम्ही समजू शकतो. हां, आम्ही म्हणून ते समजू कोणी शकतो. बोललं. पण पण मी हा प्रश्न याच्यासाठी विचारला, ज्यावेळी तुमच्यासारखे एखादे आमदार प्रश्न असं विचारतात, 1-2 प्रवक्त्यांनी त्याच्याबद्दलचा प्रश्न उपस्थित केला. आज संजय राऊत यांनी त्याच्याबद्दलचा उपस्थित केला. पण जेव्हा पक्ष म्हणून जेव्हा हा प्रश्न उपस्थित केला जातो, तेव्हा त्याचं गांभीर्य अधिक वाढतं. म्हणून मी हा प्रश्न विचारला, की पक्ष याच्याबद्दल काय विचारतो? पक्षाला सुद्धा याच्याबद्दल काही संभ्रम वाटतोय का? नाही, पक्षाच्या संदर्भात आता कराडला असताना साधारणपणे स्वतः तिथे प्रांताध्यक्ष तटकरे साहेबांनी सांगितलंय, की आमच्या मनात पण त्या शंका आहेत. लवकरच त्याबाबत मला वाटते जो कडे तपास आहे त्याचा खुलासा झाल्यानंतर शंका होतील. पण प्रत्येकाच्या मनात दादा अचानक कसे गेले ह्या बाबतीत तर शंकेची पाल चुकलेली आहे. हं, आणि मला विश्वास आहे, की मी बोललोय ते आमदार म्हणून बोललेलो नाही. मी कार्यकर्त्यांच्या भावना मांडलेल्या आहेत. फक्त मी थोडी घाई केली असेल असं काही लोकांना वाटतही असेल, तरी हे प्रश्न अनुत्तरित राहता कामा नये. काय होतं विलासजी, की हं, लोकोत्तर युगपुरुष शेवटी एकटा राहतो. म्हणजे आता विनायक मेटे साहेब गेले. त्यांचा ॲक्सिडेंट झाला. त्याच्यावर पण चौकशी बसली. मग 2-4 दिवस वातावरण संवेदनशील झालं. नंतर काय झालं पुढं? तेच मुंडे साहेबाच्या बाबतीत झालं. तेच आर.आर. आबांचं तर बरं माहीत होतं, की ते आजारी हं, आहेत. त्याच्यानंतर ही प्रमोद महाजन साहेबांच्या बाबतीत. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घ्या, की ते काळाच्या ओघात मग ते सगळं लोप पावतं हं, आणि हा विषय लोप पावू नये. अजितदादांसारखा नेता हा परत तयार व्हायला 50 पिढ्या जातील कदाचित. हं, इतका स्पष्ट व्यक्त, की अलीकडच्या काळात महानगरपालिका, नगर परिषदा आणि जिल्हा परिषदेचे 50 भाषणं मी दादांची ऐकलीत. एकाही भाषणामध्ये जातीवर, धर्मावर मत न मागणारा हा एकमेव नेता ज्या माणसाने शिवशाहू फुले आंबेडकर ठासून मांडलाय. म्हणून दादांवर जीव ओवाळणारे अनेक कार्यकर्ते आहेत. त्याच्यामुळे दादांसारखं विद्यापीठ म्हणजे संजय आवटेंच्या भाषेत यशवंतराव चव्हाण विद्यापीठाचा शेवटचा विद्यार्थी म्हणजे अजितदादा. त्याच्यामुळं तसं नेतृत्व तयार व्हायला असंख्य वेळ लागेल. त्यामुळे ही गोष्ट काळाच्या आत, काळाच्या ओघात मागं पडू नये. लोकांच्या समोर सत्य आलं पाहिजे. कागदपत्र तुम्ही दाखवताय फुटेज आता एक तरी कागद जळलेला दिसतो का मला सांगा? इतका मोठा स्फोट झाला. आता कागद मी का जळले? त्याच्याबद्दलचा काही तज्ज्ञ नाहीये. मी त्याच्याबद्दल कुठली कमेंट करू शकत नाही. किंवा कुणी बाकी पत्रकार पण कदाचित करू शकणार नाहीत. पण ज्यांचा त्याच्यातला अभ्यास आहे ते करू शकतील.
पण माझं प्रश्न विचारण्याचा उद्देश हा आहे की जेव्हा तुम्ही तुमच्या मनातले हे प्रश्न तुमच्या पातळीवर काही एव्हिएशन एक्सपर्ट्सशी तुम्ही जेव्हा बोललात का याबद्दल, तुम्हाला काही त्याच्याबद्दलची माहिती मिळाली का? त्यांना पण या अपघाताबद्दल काही आक्षेप आहेत का? मी एक्सपर्टशी नाही बोललो, पण मी तुमच्यासारख्या काही पत्रकार मित्रांशी आणि स्थानिक प्रतिनिधींशी, बारामतीतल्या काही विश्वासू सहकाऱ्यांशी बोललो. हं, त्यानंतरही माझी जी शंका आहे, त्या शंकेला बऱ्यापैकी वाव सर्वांनीच हो म्हटलंय. अनेक फोन मला 2-3 दिवसांपासून सुरू आहेत. FaceTimeवर मी बोलतोय. माहिती घेणं सुरू आहे. मी एक-एक कळी जोडण्याचा प्रयत्न करतो आहे, की दादा पहिल्या दिवशी नेमके किती वाजेपर्यंत देवगिरीवर होते. दादांचे ड्रायव्हर जे अत्यंत विश्वासू आहेत, ते म्हणतात, "आम्ही दादांना विनंती केली होती, की दादा तुम्ही आपण कारनी पुण्यापर्यंत जाऊया आणि पुण्यावरून दुसऱ्या दिवशी सकाळी बारामतीला सहज जाता येतं." त्यावेळेस अचानक तो दौरा विमानावर कसा आला? हं. पहिल्या दिवशी असंही कळतं, की सोलापूरला लँड होण्याचं ठरलं होतं आणि मग तिथून चॉपर घेऊन बारामतीला येण्याचं ठरलं होतं. ते अचानक कसं बदललं? आणि तेच विमान, जे विमान EASAने ज्या विमानावर बंदी आणली, त्या DGCAच्या नादुरुस्त विमानावर बंदी असताना ते विमान दादांना चालवायला कोणी म्हणजे दादांना कोणी दिलं? त्याच्यानंतर पायलट कसे बदलले गेले? कारण ज्यावेळेस दादा तिथून निघतायत म्हणजे देवगिरीवरून, हं. तिथून त्या एअरपोर्टला जाण्यापर्यंत तो जो टायमिंग आहे, त्यावेळेस ट्रॅफिक फारशी नसते. त्यावेळेस पायलट म्हणतोय, "आम्ही ट्रॅफिकमध्ये अडलो." आणि कपूर नावाचा पायलट, तो स्वतः ज्याची हिस्ट्री दारूची आहे, त्यात तो सस्पेंड झालेला आहे, असा पायलट तिथे दिला गेला. ती क्रू मेंबर होती. तिच्या घरातल्या आईचा टाहो जर पाहिला, ती म्हणाली, की आम्ही तिची बहीण म्हणाली, की "आम्ही शेवटपर्यंत तिच्याशी संपर्क करत होतो. कोणी आम्हाला सांगत नव्हतं ती कुठे आहे. संपर्क होऊ शकत नव्हता." कारण दादांनी शेवटचा कॉल माझ्या माहितीप्रमाणे यांना केला, आपल्या रणजित सिंग निंबाळकर, काय रणजित सिंगच ते आमदार हं. तुळजापूरचे. त्यांना केला आणि दादांचे एक मुस्लिम अंगरक्षक होते, म्हणजे बारामतीला जिथं ते लँड होणार होते त्या ठिकाणी. त्यांना पण फोन केला, की "तू पोहोचलाय का तिथे? आम्ही बस थोड्या वेळात पोहोचतो." मग ह्या सगळ्या घडामोडीमध्ये ही 27 जानेवारीच्या दुपारी 3 नंतर 28 जानेवारीच्या सकाळी 8 पर्यंत हं. नेमकं काय-काय घडलं, हे जर पुढं आलं आणि ब्लॅक बॉक्समधला डेटा जर तो सार्वजनिक झाला, तर मला असं वाटते हे शंका-कुशंकेचं काहूर थांबेल आणि ठीक आहे. निश्चितच पण यातली सत्यता अमोलजी येईल. तुम्हाला उच्चस्तरीय चौकशीची मागणी करताय तुम्ही या संदर्भातली? जी आता CIDची चौकशी आहे त्याच्यापेक्षा मोठ्या येस, चौकशीची येस. मागणी करताय? येस. निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी मी स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहे दिल्लीला. केंद्रीय रेल्वे मंत्र्यांची भेट घेणार आहे. पण अर्थातच ती भेट घेण्यापूर्वी आमच्या पक्षाच्या नेत्या आणि आमच्या गटनेत्या आणि आमच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा, आता मी औपचारिकच ती फक्त घोषणा आलेली आहे, पण राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय सुनेत्रा वहिनींशी बोलल्यानंतरच मी पुढचं निर्णय घेणार. पण माझी म्हणजे तयारी पूर्ण झाली. राष्ट्रीय अध्यक्षा त्याच असणार याच्याबद्दलचा निर्णय झालाय? त्याच असणार आहेत. दुसरं कोण असणार आहे? चर्चा अजितदादांचा वेगवेगळी आहे. चर्चा असू द्या. मला त्या चर्चेत जायचं नाही. काल हं. माणिकराव कोकाटे बोललेत या संदर्भामध्ये, माननीय मंत्री. हां. सुनेत्रा वहिनींकडेच पक्षाची सूत्र असतील. दुसरी व्यक्ती राष्ट्रीय अध्यक्ष होणार नाही. दुसरी एक गोष्ट, विलिनीकरणाच्या बद्दल पण खूप मोठी चर्चा आहे. अ, तुमचं याच्याबद्दलचं काय मत आहे? विलिनीकरण खरंच चर्चा सुरू होती त्या संदर्भात की केवळ म्हणजे काय म्हणतात त्याला राजकीय नेरेटिव्ह सेट करणाऱ्या चर्चा आहेत? विलिनीकरणाच्या चर्चेच्या संदर्भात मला आजच्या चर्चेत काही बोलायचं नाही. पण ही चर्चा सुरू केली पहिल्यांदा, हं. की मीडियावर बोलून अजितदादांचा अंत्यसंस्कार होतो ना होतो, तर पहिलं बाईट आलं खासदार कोल्हे साहेबांचं. हां. मग खासदार कोल्हे साहेबांच्या पासून ही सुरुवात झाली. मग त्यांच्या पक्षाच्या एका प्रवक्त्याचं एक ट्वीट आलं आणि तिथून मग ह्या चर्चा सुरू झाल्या. वास्तविक या चर्चेची काहीच आवश्यकता नव्हती. हं. विलिनीकरणाच्या संदर्भामध्ये दोन्ही पक्षाचे पक्षप्रमुख, त्यांची बैठक झालेली आहे 17 जानेवारीला. त्याचं फुटेज तुम्ही सर्वांनी दाखवलं होतं मध्यंतरी. त्यात अजितदादा पण होते, हं. त्यात कोल्हे पण होते, त्याच्यामध्ये रोहित पवार पण होते, सर्वजण होते. त्याच्यामुळे ही विलिनीकरणाची चर्चा खासदार कोल्हे साहेबांनी सुरू केलेली आहे. त्याच्यामुळं ही दादांनी दोन्ही पक्ष एकत्र येण्याकरता
अनेक बैठका घेऊन त्यांनी स्वतः सार्वजनिक कार्यक्रमात पण बोलून दाखवलेलं होतं. पण हम्म. आजचा विषय हा फक्त अजितदादांच्या शेवटच्या तो दुर्दैवी क्षण आहे त्या बाबतीत आहे. ठीक त्याच्यामुळे आहे. मला असं वाटतं, की त्यावर स्पेशल मी सर्व माहिती घेतल्यानंतर बोलेल.